मित्रांनो, उद्या मार्केटमध्ये आपल्याला ब्लड बाथ पाहायला मिळू शकते का? की उद्या एक रिव्हर्सल सुद्धा पाहायला मिळू शकतं? याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. माझ्या उद्याच्या दिवसाच्या प्रिडिक्शन सोबत, उद्याच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स सोबत आणि कंप्लीट अनालिसिस सोबत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग शेअर करण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओजला एंडपर्यंत पाहत राहा. कुठलाही टॉपिक जर का मिस झाला तर तुम्हाला तो कळणार नाहीये. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम. मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल अनालिसिस आणि लर्निंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा, आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील माझा असाच प्रयत्न असणार आहे. चला सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला आपण इथे सुरुवात करत असतो. ज्या काही लेवल्स कालच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेले होते आजच्या ट्रेडिंगसाठी, त्याच्या अनालिसिस सोबत. परंतु काल काही कारणास्तव मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकलेलो नव्हतो. परंतु आज मार्केट ओपनिंगच्या अगोदरच मी युट्यूबवरती लाईव्ह आलेलो होतो आपल्या हिंदी चॅनेलच्या माध्यमातून, आणि तुमच्यासोबत माझ्या लेवल जे आहे ते इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंटच्या शेअर केलेल्या होत्या या प्रिडिक्शन सोबत, की मार्केट याच्यामध्ये साईडवेज राहू शकतं. सोबतच आज मार्केटमध्ये व्ही शेप रिकव्हरी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकते, आणि त्याच्यामुळे मार्केट व्होलटाईल राहू शकतं. एक्झॅक्टली जसं सांगितलं होतं मार्केट तसंच झालेलं पाहायला मिळतंय. याच्यावरती सोल्युशन म्हणून फक्त ऍट द मनी, इन द मनीला ट्रेड करा, आउट द मनीला ट्रेड करू नका, हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि मी देखील याच स्ट्रक्चरला आज पूर्ण दिवसभरामध्ये फॉलो केलेलं आहे. फक्त एक आउट द मनी जो आहे तो मी दिलेला होता आपल्या पेड ग्रुपमध्ये. इथे या लेवलवरला दिलेला होता 24,250 ची पीई होती ती, 24,050 ची पीई होती ती. 22 रुपीज वरती दिलेली होती आणि 50 रुपीज म्हणजे ह्या एका कॅन्डल वरतीच त्याने तो हाय घेतलेला होता. हा एकच आउट द मनी मी पूर्ण दिवसभरामध्ये पेड ग्रुपमध्ये सुद्धा दिलेला होता. अदरवाईज सगळे इन द मनीचे स्ट्रेड्स मी प्रोव्हाइड केलते, कारण की आपल्याला अगोदरच माहिती होतं की आज मार्केट व्ही शेप रिकव्हरी करेल आणि जास्त व्होलटाईल राहील, म्हणजेच ते जास्त ट्रेंडिंग राहणार नाहीये वन साइड. आणि एक्झॅक्टली ज्या पद्धतीने प्लॅन केलता त्या पद्धतीने मार्केट चाललेलं आपल्याला पाहायला मिळते. आता थोडंसं डिस्कशन करूया उद्या मार्केट कसं राहू शकतं याच्याबद्दल. सर्वप्रथम तर जर तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल मित्रांनो, तर इंडिपेंडेंट ट्रेडर बनावं लागेल. त्याच्यासाठी स्वतः शिकावं लागेल, आणि शिकण्यासाठी प्रॅक्टिस करणं हा सर्वोत्तम पर्याय असतो. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस करत जा. तुमच्या उद्याच्या दिवसाचं काय अनालिसिस आहे कमेंट करून नक्की सांगा. सर्व कमेंटला मी स्वतः रिप्लाय करत असतो. माझ्या अनालिसिस बद्दल बोलूया तर एक अशी मोठी कॅन्डल आलेली आपल्याला पाहायला मिळते. बँक निफ्टी एका रेंजमध्ये पाहायला मिळते. याला ब्रेकआउट आलेलं नाहीये, आणि त्या कॅन्डलपेक्षा आपल्याला बऱ्याच दिवसांपासून एका कंप्लीट रेंजमध्ये बँक निफ्टी जी आहे ती पाहायला मिळते. युद्धामुळे म्हणा किंवा जे इन्व्हेस्टर्स आहेत ते कन्फ्यूज आहेत, त्याच्यामुळे असं होतंय. काहीही रिझन असू शकेल, परंतु याच्यामध्ये मार्केट रेंजमध्ये ट्रेड करत आहे, आणि त्याच्यामुळे ऑप्शन ट्रेडर्सला खूप जपून ट्रेड करावं लागतंय सध्या. आता इथं निफ्टीबद्दल जर का बोलायचं झालं तर निफ्टीवरती सुद्धा ही जी मोठी कॅन्डल आलेली होती, ज्याला आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे, याचा अजून हायलो ब्रेकआउट जो आहे तो होऊ शकलेला नाहीये. आणि सोबतच याची जी मोठी रेंज आहे, म्हणजे थोडक्यात ही छोटी रेंज आहे, पण बऱ्याच दिवसांपासून मार्केट याच्यामध्ये स्टक आहे. तर या रेंजला सुद्धा ब्रेकआउट आलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ओव्हरऑल उद्या ह्या लोला जर का ब्रेकआउट गेला तर मला असं वाटतं की उद्या मार्केटमध्ये रिव्हर्सल पॉसिबल नाहीये. मार्केट ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड कंटिन्यू करेल, किंवा आजच्या कॅन्डलच्या 50%ला असं गॅप अप ओपनिंग आलं किंवा थोडंसं बुलिश ट्रेंड जरी आला तर इथून एक रिव्हर्सल जे आहे ते पॉसिबल राहील. बँक निफ्टीने इथं गॅप जो आहे तो फिल केलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलेलं पाहायला मिळतं एंड ऑफ द डे. त्याच्यामुळे एक हलकीशी वीक आहे, परंतु मला असं वाटतंय की तरी देखील इथून जे आहे ते खाली जाईल, किंवा थोडंसं मार्केट असं वरती जाईल, आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी सुद्धा खालच्या साईडला येण्याची जास्त शक्यता आहे. ओव्हरऑल काय तर मला असं वाटतंय की उद्या मार्केटमध्ये एक निगेटिव्ह ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू राहण्याची जास्त शक्यता आहे. जर नाही राहिलं कंटिन्यू अपसाइड डायरेक्शनला गेलं तर त्या लेवल सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओचं प्रोटेक्शन काही असू द्यात, अनालिसिसच्या बेसिसवरती मात्र मी दोन्ही साईडच्या लेवल तुमच्यासोबत शेअर करत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की एक्झिक्युशन हे प्रिडिक्शनच्या बेसिसवरती केलं जात नाही, ते लेवल्सच्या आणि टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती केलं जातं. आणि जर ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असतील तर प्राइस एक्शनचा सेटअप जो आहे तो लवकर कॅच करता येतो. सोबत ह्या राऊंड अप लेवल नसल्या कारणामुळे तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे ह्या लेवल जे ते तुमच्या चार्टवरती असू द्यात. लेवल 4 दोन्ही साईडच्या, दोन्ही इंडेक्सच्या हे इम्पॉर्टंट रिव्हर्सलचे लेवल्स आहेत. त्यामुळे देखील सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्याकडे बऱ्याच स्ट्रॅटेजी असतील बाय किंवा सेल करण्याच्या, परंतु तुम्हाला पूर्ण युट्यूबवरती जी गोष्ट पाहायला मिळणार नाही
ती मी आपल्या व्हिडिओजमध्ये शेअर करत असतो. त्याला नो ट्रेड झोन म्हणतात. याच्यामध्ये मात्र ट्रेड करायचं नाहीये. तुमची स्ट्रॅटेजी कितीही स्ट्रॉंग असेल तरी देखील नो ट्रेड झोनमध्ये गेल्यानंतर ना ट्रेड करायचा नाहीये, कारण की हा ऑप्शन सेलर्सचा एरिया आहे. इथं जाऊन एक तर मार्केट साईडवेज होऊन जाईल किंवा जास्त वॉलटाईल होऊन जाईल आणि दोन्ही केसेसमध्ये आपला स्टॉप लॉस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. तर 24,020 ते 24,080 हा तो झोन असणार आहे ज्याच्यामध्ये उद्या आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. कुठल्याही ब्रेकआउट बद्दल ज्या वेळेला आपण बोलू त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे की 5 मिनिटाची कमीत कमी कॅन्डल अशी क्लोज व्हायला हवी. पुढच्या कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक केला तरच याला ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. उद्या 24,020 ची इम्पॉर्टंट लेवल राहील. याच्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,955, 23,878, 23,792 आणि 23,687 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील निफ्टीसाठीच्या. इन केस काही कारणास्तव निफ्टी जर का खाली नाही आली, वरती गेली, कारण की मार्केट आता कम्प्लिटली अनप्रिडिक्टेबल आहे न्यूजमुळे. जर हा व्हिडिओ बनवल्यानंतर कुठलीही पॉझिटिव्ह न्यूज आली तर निश्चितपणे गॅप पाहायला मिळेल किंवा आपल्याला एक पॉझिटिव्ह ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. काहीही पॉसिबल आहे. तर 24,080च्या वरती निफ्टी इथं बुलिश राहू शकते. 24,152, 24,236, 24,321 आणि 24,404 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील निफ्टीसाठीच्या. थोडंसं याच्यानंतर बँक निफ्टी बद्दल बोलूयात मित्रांनो, कारण की बँक निफ्टी जे आहे ते आपल्यासाठी एक इंडिकेटर म्हणून काम करत असते. आपण जे डिफरंट इंडिकेटर वापरत असतो ते लिडिंग इंडिकेटर्स नसतात, ते लॅगिंग इंडिकेटर्स असतात. परंतु बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असलेले स्टॉक्स जे आहेत ते निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात. त्यामुळे बँक निफ्टी एक अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला निफ्टीमध्ये पुढचा काय मूव्ह येऊ शकतो त्याच्याबद्दल. तर अशा पद्धतीचा एक सपोर्ट जो आहे तो मी बँक निफ्टीवरती ड्रॉ केलेला आहे आणि उद्या याला ब्रेकडाऊन येईल असं मला वाटतंय. 57,430 आणि 57,560 हे इम्पॉर्टंट लेवल राहणार आहे बँक निफ्टीची आणि हा नो ट्रेड झोन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाही. 57,430च्या खाली उद्या बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,294, 57,143, 56,966 आणि 56,756 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,560च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,703, 57,885, 58,096 आणि 58,324 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल अनालिसिस आणि लर्निंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा आणि या व्हिडिओमध्ये देखील मी हाच प्रयत्न केलेला आहे. माझ्या व्हिडिओज तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा. आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.